कसे आहात सगळे? मजेत ना? सो सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या क्लासवर. सो आपण आपल्या क्लासला सुरुवात करायच्या आधी थोडेसे काही स्पेसिफिकेशन्स बघणार आहोत आपल्या क्लास रिलेटेड. सो सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे जी इम्पॉर्टंट गोष्ट आहे की आपण डेली लाईव्ह फ्री सेशन्स घेतो. सो सगळ्यात महत्वाचं एवढं लक्षात ठेवा की माझं आणि तुमचं इंटरॅक्शन फक्त व्हिडिओ पुरती नसून आपण लाईव्ह सेशन्स देखील घेणार आहोत आणि आपले डेली लाईव्ह सेशन चालू असतात, ज्यामध्ये लाईव्ह रिव्हिजन, लाईव्ह प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स, IMP क्वेश्चन्स जे आपल्याला पुढच्या वर्षी येण्यासारखे आहेत. ओके, सो सगळ्यात महत्वाचं की ह्या वर्षी आपल्याला ज्या परीक्षेसाठी तयारी करायची आहे 10वी SSC बोर्ड साठी, तर त्यासाठी आपण आठवड्यातले 4 दिवस म्हणजेच फ्रायडे, सॅटर्डे, संडे आणि मंडे. ओके, फ्रायडे, सॅटर्डे, संडे आणि मंडे असे 4 दिवस आपण टोटल लाईव्ह सेशन्स घेत आहोत. सो सगळ्यांनी लाईव्ह सेशन सोबत इंटरॅक्ट करण्यासाठी चॅनलला सगळ्यात महत्वाचं म्हणजे सबस्क्राईब करा, कारण जेव्हा पण माझं लाईव्ह सेशन चालू होईल तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि नोटिफिकेशन आल्याबरोबर तुम्ही जॉईन करू शकता कुठेही बसल्या. ओके, दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आपण सगळ्यात महत्वाचं काम करतो ते म्हणजे आपण फ्री चॅप्टर वाईज PDF नोट्स प्रोव्हाइड करतोय. ओके, अक्षरशः आपण जे नोट्स बनवलेत त्याची क्वालिटी तुम्ही नेक्स्ट व्हिडिओज मध्ये बघू शकता. सो तुम्हाला आय बटनवर राईट कॉर्नरला आय बटन आलं असेल, त्याच्यावर जर तुम्ही क्लिक केलं तर आपण सायन्स 1च्या चॅप्टर 1 ला जाणार आहोत. सायन्स 1च्या चॅप्टर 1 ची एक्सरसाइज आपण कम्प्लिटली सॉल्व्ह केली आणि ती सॉल्व्ह केल्यानंतर तुम्हाला समजेल की कशा रीतीने आपण नोट्स बनवले आहेत. ओके, आणि त्या नोट्सच्या फ्री PDF तुम्हाला भेटणार आहेत. सो सगळ्यात महत्वाचं की आपला क्लास वर तुम्हाला संपूर्ण गोष्ट आन्सर सहित चांगल्या सोल्युशन पद्धतीमध्ये तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे. चॅप्टर वाईज एक्सरसाइज सोल्युशन्स आपल्याकडे आहे. आपल्याकडे ज्या प्लेलिस्ट आहे तुम्ही जाऊन बघू शकता. 2 प्लेलिस्ट आहे आपल्याकडे. पहिली संघर्ष, दुसरी योद्धा. सो संघर्ष प्लेलिस्ट मध्ये तुम्हाला संपूर्ण सायन्स आणि मॅथ्स ओरिएंटेड एक्सरसाइजेस भेटतील, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स भेटतील आणि योद्धा प्लेलिस्ट मध्ये तुम्हाला लाईव्ह सेशन्स भेटतील. ओके, आपले डेली रिव्हिजन सेशन्स होतात. IMP क्वेश्चन्स आपण बोर्डसाठी सॉल्व्ह करून घेतो जे आपल्याला परीक्षेसाठी येण्यासारखे आहेत आणि चॅप्टर वाईज प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स आपण घेत आहोत. आणि हा सुद्धा आपला सेशन जो आहे तो आपला प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स वरच आहे. फक्त आपण आज जे घेणार आहोत ते घेणार आहोत सायन्स पार्ट 2. ओके, सो सगळ्यात महत्वाची आजचा व्हिडिओ सुरुवात करायच्या आधी आपल्याला सगळ्यात महत्वाचं म्हणजे सायन्स पार्ट 2 चं टेक्स्टबुक घेऊन बसायचंय, कारण आपण सायन्स पार्ट 2 मध्ये सगळ्यात फर्स्ट लेसन कव्हर करणार आहोत जो आहे हेरिडिटी अँड इव्होल्युशन. ओके, सो सगळ्यांचं लक्ष, अटेन्शन 100% ऑन द स्क्रीन. सो आपण स्टार्ट करत आहोत सायन्स पार्ट 2. सायन्स पार्ट 2 मध्ये आपण जो लेसन कव्हर करणार आहोत तो करणार आहोत हेरिडिटी अँड इव्होल्युशन. ओके, सगळ्यात पहिला चॅप्टर आहे. सो आपल्याला आता या व्हिडिओमध्ये 2019 ची प्रश्नपत्रिका बघायची. ओके, सो वी आर डीलिंग विथ 2019 क्वेश्चन पेपर. ओके, सगळ्यात महत्वाचं की 2019 ची सिरीज आपण बघतोय प्रश्नांची की कशा प्रकारे पार्ट 2 मधून फर्स्ट लेसन मधून क्वेश्चन्स आले होते. सो 2019 ला टोटल 6 मार्क्सचे क्वेश्चन्स आले होते, लक्षात ठेवा. ओके, टोटल 2019 साली सायन्स पार्ट 2 च्या पेपरमध्ये हेरिडिटी आणि इव्होल्युशन या लेसन मधून टोटल 6 मार्काचे क्वेश्चन्स आले होते. ओके, सो आता हे 6 मार्काचे क्वेश्चन्स किती ते बघायचे. सो टोटल आपल्याला 6 मार्काला 3 क्वेश्चन्स आले होते. ओके, तुम्हाला सगळ्या गोष्टी मी राईट करून देतो, याचा अर्थ तुम्ही ते व्यवस्थित राईट करून घ्यायचंय. ओके, कारण खूप काही गोष्ट आपण काय करतो, नोट डाऊन करून घेत नाही आणि नोट डाऊन न केल्यामुळे त्याचं रिव्हिजन होत नाही आणि त्याचं रिव्हिजन होत नाही म्हणून ती गोष्ट आपल्या लक्षात राहत नाही. ओके, सो स्क्रीनवर तुम्हाला आय बटन आला असेल. आपले सगळे प्रिव्हियस जे सेशन्स आहेत म्हणजे सगळ्यात महत्वाचं की सायन्स 1 चे 2019, 20, 21, 21 ला तर पेपर झाले नव्हते, 22, 23 या सगळ्या सालीचे आपण पेपर्स टाकलेले आहेत प्रत्येक लेसनचे. सो लवकरात लवकर आय बटनवर क्लिक करा, व्हिडिओ जाऊन बघा आणि पहिली गोष्ट म्हणजे प्लेलिस्ट जाऊन बघा. संघर्ष नावाची प्लेलिस्ट नक्की जाऊन बघा, खूप इम्पॉर्टंट प्लेलिस्ट आहे तुमच्यासाठी, खरंच ती मॅटर करेल आणि खूप चांगला स्कोर तुमचा त्या प्लेलिस्टमुळे होऊ शकतो. ओके, सो आज आपण आता आपल्या पहिल्या प्रश्नाकडे जाऊ. ओके, सो पहिला प्रश्न जो आपल्याला आला आहे तो आला आहे MCQ म्हणून. ओके, सो सगळ्यात पहिला प्रश्न आपल्याला 1 मार्कासाठी आलाय. सगळ्यांना क्लिअरली दिसत असेल, विजिबल असेल. स्क्रीनची क्वालिटी व्यवस्थित ठेवा जेणेकरून तुम्हाला सगळे प्रश्न व्यवस्थित क्लिअर दिसतील. ओके, सो सगळ्यात पहिला प्रश्न आपण करणार आहोत MCQ. सो MCQ काय आपल्याला, डॅश इज अ कनेक्टिंग लिंक बिटवीन ॲनलिडा अँड आर्थ्रोपोडा. ओके, तुम्हाला माहित पाहिजे ॲनलिडा आणि आर्थ्रोपोडा हे काय, हे एनिमल क्लासिफिकेशनचे फायलम आहे. मी इथं व्यवस्थित लिहितोय, एनिमल क्लासिफिकेशन. एनिमल क्लासिफिकेशन एक टॉपिक आहे, एक लेसन आहे तुम्हाला, त्याच्यामध्ये हे फायलम आहे. का फायलम म्हणजे एक ग्रुप आहे.
सो एक लक्षात ठेवा, फायलम म्हणजे ग्रुप आहे. सो डॅश इज अ कनेक्टिंग लिंक बिटवीन ॲनलिडा अँड आर्थ्रोपोडा. ओके, सो ॲनलिडा आणि आर्थ्रोपोडा मध्ये कनेक्टिंग लिंक कोणती? सो सगळ्यात महत्वाचं त्याचा आन्सर आहे, 4 ऑप्शन दिले होते तुम्हाला, 4 ऑप्शन मधून एकच आन्सर असणार आहे, ते आहे पेरिपेटस. ओके, सो आजपासून एक लक्षात ठेवा, क्वेश्चन येण्यासारखं आहे तुम्हाला पण. सो सगळ्यात पहिल्या प्रश्नाचा आन्सर आपल्याला समजले. ओके, सो व्हॉट इज द कनेक्टिंग लिंक बिटवीन ॲनलिडा अँड आर्थ्रोपोडा? ॲनलिडा आणि आर्थ्रोपोडा मध्ये पेरिपॅटस हे काय तुमचं कनेक्टिंग लिंक. म्हणजे पेरिपॅटस या दोन ग्रुपच्या प्राण्यांना काय करतं, अक्षरशः जोडतं. म्हणजे त्याच्यामध्ये ॲनलिडाचे पण कॅरेक्टर्स आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे आर्थ्रोपोडाचे पण कॅरेक्टर्स त्याच्यामध्ये आहेत. हा झाला आपला 1 मार्काचा प्रश्न क्लिअर झाला. ओके, 2009 चा क्वेश्चन पेपर बघतोय, सायन्स पार्ट 2, पहिला चॅप्टर हेरिडिटी अँड इव्होल्युशन, IMP क्वेश्चन्स. त्यानंतर आता जाऊ आपण आपल्या सेकंड क्वेश्चन कडे. सेकंड क्वेश्चन अतिशय सोपा आला होता, खरं तर खूप सोपा होता तो. सो सगळ्यात महत्वाचा जो सेकंड प्रश्न आला होता तो आला होता 2 मार्कासाठी. ओके, 2019 साली 2 मार्काला हा प्रश्न विचारला होता. ओके, सो प्रश्न काय तो आपण व्यवस्थित बघून घेऊ. सो प्रश्न काय नव्हता, आपल्याला चार्ट फिल करायला आलेला आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला टोटल 2 बॉक्सेस भरायचे. म्हणजे 2 बॉक्सेस भरण्यासाठी 1-1 मार्क दिला. विचार करा, अतिशय सोपे प्रश्न येतात पण आपल्याला ते व्यवस्थित करता येत नाही. सो अतिशय 2 मार्काला आपल्याला काय केले, 1-1 मार्काला एक बॉक्स भरण्यासाठी आले. मध्ये आले एव्हिडन्सेस ऑफ इव्होल्युशन. एव्हिडन्सेस म्हणजे सगळ्यांना माहित असेल पुरावे. ओके, इव्होल्युशन म्हणजे उत्क्रांती. सो आपल्याला पुरावे सांगायचे उत्क्रांतीचे, म्हणजे एव्हिडन्सेस सांगायचे इव्होल्युशनचे. सो सगळ्यात पहिले त्यांनी टाकले मॉर्फोलॉजिकल, दुसरं टाकले सिमिलॅरिटीज इन द बोन स्ट्रक्चर. ओके, सो अजून 2 जे मी इथे लिहिलेले आहेत तुम्हाला बॉक्समध्ये क्लिअरली विजिबल असतील, जे 2 मी दाखवतोय तुम्हाला. तर थर्ड जो ऑप्शन तो आपण केलेला आहे तो केलेला आहे पॅलेनोटॉलॉजिकल. पॅलेनोटॉलॉजिकल एव्हिडन्सेस मध्ये तुम्ही कार्बन डेटिंग पद्धत पाहिली असेल. कार्बन डेटिंग माहित असेल तुम्हाला, कार्बन डेटिंग पद्धत पॅलेनोटॉलॉजिकल एव्हिडन्सेस मध्ये येते. आणि अजून एक एव्हिडन्सेस आपण टाकलेला आहे, जे टाकलेला आहे एम्ब्रिओलॉजिकल. ओके, एम्ब्रिओलॉजिकल लास्ट वाला एव्हिडन्स आहे आपल्या टेक्स्टबुक मध्ये. ओके, राईट हँड साइडच्या पेजवर आहे, लास्ट एव्हिडन्स आहे. ओके, ज्याच्यामध्ये फर्स्ट स्टेज सगळ्यांची सिमिलर असते आणि नंतर मग प्राण्यांमध्ये थोडाफार बदल होऊ लागतो. ओके, म्हणजे विचार करा, एवढा सोप्या रीतीने प्रश्न विचारला हा. 2 बॉक्स भरायला 1-1 शब्द भरायचे, 2 मार्काला अतिशय विचारले. कधी कधी 2 मार्काला आपल्याला 4-4, 5-5 पॉईंट्स लिहावे लागतात, त्याच्यातून सुद्धा 1.5 भेटतो का, त्याच्यात पण 1.5 भेटतो. आता फक्त 2 वर्ड्स लिहायचे होते. 2 वर्ड्स लिहायचे होते, ते पण कसे 2 वर्ड्स लिहायचे होते, ते पण आपल्याला बऱ्यापैकी 2 मार्कासाठी. ओके, सो हे कधी समजतं आपल्याला, जेव्हा तुम्ही असे व्हिडिओज बघणार, जेव्हा तुम्ही बऱ्यापैकी बाबा हे प्रत्येक लेसनचं डिव्हिजन बघणार, म्हणजे अशा अशा रीतीने ह्या लेसन मधून प्रश्न विचारले त्या वर्षी, मग त्या टायमाला तुम्हाला ते समजणार की बऱ्यापैकी ही गोष्ट आपल्याला सोपी होणार. तोपर्यंत ही गोष्ट सोपी होत नाही, हे पहिली लक्षात घ्या. ओके, सो म्हणून मी काय केले, व्यवस्थित डिवाइड करून मी सेशन्स बनवले, जेणेकरून तुम्हाला ते सेशन्स बघता येतील आणि त्याच्यामधले IMP क्वेश्चन्स तुम्हाला काढता येतील. ओके, त्यानंतर आता आपण जाऊया थर्ड प्रश्नाकडे. ओके, सो आतापर्यंत आपण 3 मार्काचा प्रश्न क्लिअर केलाय. सो आता आपण आलो आहोत तिसऱ्या क्वेश्चनवर. ओके, सगळ्यात पहिला प्रश्न किती मार्कासाठी विचारला होता आपल्याला, 1 मार्कसाठी. ओके, लगेच रिव्हिजन करू आपण. काय विचारला होता आपल्याला, विचारला होता MCQ. सेकंड दुसरा प्रश्न आला होता आपल्याला 2 मार्कांसाठी, 2 मार्क्स, ज्याच्यामध्ये आपल्याला काय आला होता, चार्ट फिल करायला आला होता, 2 बॉक्सेस भरायचे होते. आणि जो तिसरा प्रश्न आपल्याला आलेला आहे, ओके, क्वेश्चन नंबर 1, क्वेश्चन नंबर 2, क्वेश्चन नंबर 3. ओके, क्वेश्चन नंबर 3 जो आलेला आहे तो आलेला आपल्याला 3 मार्क्ससाठी. ओके, 3 मार्क्ससाठी आपल्याला काय आलेलं आहे, तिसरा क्वेश्चन आलेला आहे, ज्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आपल्याला त्यांनी 2 क्वेश्चन विचारले आहेत. सो 2 नाही, अतिशय 3 आहे. तिसरा क्वेश्चन आपण बघू. सो आपल्याला थोडक्यात त्याच्यामध्ये डेफिनेशन्स लिहायचे किंवा डिफाईन करायचे. ओके, सो सगळ्यात आधी आपण काय करू, 3 प्रश्न व्यवस्थित समजून घेऊ. पहिला प्रश्न सेंट्रल डॉग्मा आहे, दुसरा ट्रान्सक्रिप्शन आहे, तिसरा ट्रिपलेट कोडॉन आहे. ओके, 3 प्रश्न विचारले. सो पहिला मी कव्हर करायला सुरुवात करतो. ओके, म्हणजे 3 मार्काला आपल्याला 3 डेफिनेशन द्यायचे. 3 मार्काला 3 डेफिनेशन, हा लक्षात ठेवा. आधी 2 मार्काला 2 शब्द लिहायचे होते, आता 3 मार्काला आपल्याला 3 डेफिनेशन्स द्यायचे. सो सगळ्यात पहिली जी डेफिनेशन्स आहे, व्हॉट डू यू मीन बाय सेंट्रल डॉग्मा. ओके, व्यवस्थित लक्षात ठेवा, व्हॉट डू यू मीन बाय सेंट्रल डॉग्मा. इन्फॉर्मेशन अबाउट प्रोटीन सिंथेसिस. ओके, प्रोटीन सिंथेसिस म्हणजे प्रोटीन बनवण्यासाठी जी इन्फॉर्मेशन असते ती स्टोर्ड असते डीएनए मध्ये. ओके, सो इन्फॉर्मेशन अबाउट प्रोटीन सिंथेसिस इज स्टोर्ड इन अ डीएनए and synthesis of appropriate proteins as per the requirement is necessary for the body. These proteins are synthesized by DNA through RNA. This is called central dogma. Okay, जर तुम्ही ही एक स्टेटमेंट दिलं तरी त्याचा अर्थ सेम होतो की बाबा त्याचा अर्थ जे आहे ते सेंट्रल डॉग्मा आहे. ओके, म्हणजे जर आपल्याला हे संपूर्ण आन्सर नाही करायचं झालं तरी तुम्ही शॉर्ट मध्ये आन्सर काय करू शकता की प्रोटीन्स आर सिंथेसाइज्ड बाय डीएनए.
थ्रू RNA. दिस इज कॉल्ड सेंट्रल डॉग्मा. ओके, कारण सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात घ्या, मी खाली बॉटम सेक्शन मध्ये सांगतो तुम्हाला. ओके, प्रोटीन सिंथसाइज करायला म्हणजे प्रोटीन बनवायला, प्रोटीन बनवण्यासाठी टू मेक अ प्रोटीन, त्याची जी इन्फॉर्मेशन असते, प्रोटीन बनवण्याची इन्फॉर्मेशन जी असते ती इन्फॉर्मेशन असते डीएनए कडे. म्हणजे प्रोटीनची इन्फॉर्मेशन कोणाकडे असते? प्रोटीनची इन्फॉर्मेशन डीएनए कडे असते. हे सगळ्यात पहिलं म्हणजे सगळ्यात पहिलं पॉईंट हाच आहे की प्रोटीन जर सिंथसाइज करायचे असतील तुम्हाला, त्याची इन्फॉर्मेशन कोणामध्ये स्टोर्ड आहे? त्याची इन्फॉर्मेशन स्टोर्ड आहे डीएनए मध्ये. ओके, मग जेव्हा तुम्हाला प्रोटीन सिंथसाइज करायचे असतील, काय करायचे असतील? सिंथसाइज. ओके, सो सिंथसाइज करताना काय करणार तुम्ही? सगळ्यात महत्त्वाचं, सिंथसाइज करताना तुम्ही डीएनए ची मदत घेणार आहे आणि आरएनए ची मदत घेणार आहे. ह्या दोघांची जेव्हा तुम्ही मदत घेता सिंथसाइज म्हणजे बनवण्यासाठी प्रोटीन, त्याला आपण सेंट्रल डॉग्मा असे म्हणतो. सेंट्रल डॉग्मा. ओके, सगळ्यात महत्वाची गोष्ट. ओके, पहिला पॉईंट काय लक्षात ठेवायचा तुम्हाला? सेंट्रल डॉग्मा मध्ये प्रोटीन सिंथसाइज करण्यासाठी जी इन्फॉर्मेशन असते ती स्टोर्ड कोणामध्ये असते? डीएनए मध्ये असते. आणि प्रोटीन जर सिंथसाइज करायचे असतील तर प्रोटीन सिंथसाइज कोण करतं? डीएनए करतं. प्रोटीन्स आर सिंथसाइज बाय डीएनए. मदत कोणाची घेतं? आरएनए ची घेतं. म्हणून त्याला आपण काय बोलतो? सेंट्रल डॉग्मा. ओके, म्हणजे सेंट्रल डॉग्मा काही नाहीये, सेंट्रल डॉग्मा एका प्रोसेसचं नाव आहे. सेंट्रल डॉग्मा जेव्हा पण येईल तेव्हा तुमच्या डोक्यामध्ये एक शब्द आला पाहिजे. शब्द कोणता आला पाहिजे? प्रोटीन. येस, प्रोटीन सिंथसाइज कोण करतं? प्रोटीन सिंथसाइज डीएनए करतं. हेल्प कोणाचं घेतं? थ्रू आरएनए. दिस इज कॉल्ड एज सेंट्रल डॉग्मा. एकदम सिंपल डेफिनेशन. ओके, प्रोटीन सिंथसाइज करायचं असेल तर इन्फॉर्मेशन कोणामध्ये स्टोर आहे? डीएनए मध्ये. ओके, आणि मग जर इन्फॉर्मेशन डीएनए कडे, याचा अर्थ प्रोटीन सिंथसाइज कोण करणार आहे? प्रोटीन सिंथसाइज डीएनए करणार आहे. पण तिथे मदत तो कोणाची घेणार आहे? तिथे मदत तो घेणार आहे आरएनए ची. त्यालाच आपण काय बोलतो? त्याला आपण बोलतो सेंट्रल डॉग्मा. काय बोलतो आपण त्याला? सेंट्रल डॉग्मा. ओके, क्लिअर झालं पाहिजे तुम्हाला. फर्स्ट डेफिनेशन एकदम क्लिअरली समजली पाहिजे. ओके, सेकंड डेफिनेशन जी आहे ती आहे ट्रान्सक्रिप्शन. व्हॉट इज ट्रान्सक्रिप्शन? ओके, सो ह्या दोन्ही पण गोष्टी, हे पण तुमच्या लेसनच्या फर्स्ट पेजवर आहे आणि हे पण तुमच्या लेसनच्या फर्स्ट पेजवर आहे. ओके, ट्रान्सक्रिप्शन सुद्धा. सो व्हॉट इज ट्रान्सक्रिप्शन? द प्रोसेस ऑफ एमआरएनए सिंथसाइज. ओके, खूप महत्वाचे. जेव्हा आपण ट्रान्सक्रिप्शन डोक्यात येईल ना, ट्रान्सक्रिप्शन, क्रिप्शन, याचा अर्थ ती गोष्ट तुमच्या एमआरएनए सोबत रिलेटेड आहे हे तुम्हाला माहित असलं पाहिजे. ओके, जेव्हा पण तुम्ही डोक्यात घ्याल ट्रान्सक्रिप्शन, युअर ट्रान्सक्रिप्शन इज रिलेटेड टू एमआरएनए. ओके, जस्ट मेक दॅट थिंग, म्हणजे ते तुमच्या माइंड मध्ये क्लिअर करा की ट्रान्सक्रिप्शन ही प्रोसेस एमआरएनए सोबत रिलेटेड, कारण बाकीच्या सगळ्या ज्या प्रोसेस आहेत ना त्या वेगवेगळ्यांसोबत रिलेटेड. ट्रान्सलेशन हे टीआरएनए सोबत रिलेटेड आहे. ट्रान्सलोकेशन हे तुमचं आरआरएनए सोबत आहे. प्रत्येक प्रोसेस एका स्पेसिफिक आरएनए सोबत रिलेटेड आहे. कारण आरएनए चे जर टाइप्स बघितले तुम्ही, आरएनए चे टोटल जे टाइप्स आहे आपल्या सिलेबसमध्ये ते आहे 3. पहिला आरएनए आहे तुमचा एमआरएनए, ज्याला आपण मेसेंजर आरएनए म्हणतो. नंतर आहे टीआरएनए, त्याला आपण ट्रान्सफर आरएनए बोलतो. आणि त्यानंतर आहे आरआरएनए, ज्याला आपण रायबोझोमल आरएनए बोलतो. ओके, सो तिन्ही आरएनएचा वापर वेगवेगळ्या प्रोसेसमध्ये केला गेला. ओके, सो आता आपण आपल्या डेफिनेशन कडे. व्हॉट इज ट्रान्सक्रिप्शन? द प्रोसेस ऑफ एमआरएनए सिंथसाइज. सिंथसाइज म्हणजे बनवणे. हॅज पर द सिक्वेन्स ऑफ न्यूक्लिओटाइड्स ऑन डीएनए. म्हणजे तुमचा एमआरएनए बनणार आहे कोणामुळे? बनणार आहे तुमचा एमआरएनए डीएनए मुळे बनणार आहे. ओके, एमआरएनए तुमचं सिंथसाइज होणार आहे विथ हुज हेल्प? तर डीएनएच्या मदतीने, डीएनएच्या न्यूक्लिओटाइड्स मुळे तुमचा एमआरएनए काय होणार आहे? सिंथसाइज. न्यूक्लिओटाइड्स म्हणजे काय? सो न्यूक्लिओटाइड्स 4 प्रकारचे असतात डीएनए वर. डीएनए वर न्यूक्लिओटाइड्स आता लगेच लक्षात ठेवा माझ्यासोबत. ओके, डीएनए वर 4 प्रकारचे न्यूक्लिओटाइड्स असतात. ए, टी, जी आणि सी. लक्षात ठेवा 4 न्यूक्लिओटाइड्स आपल्याला डीएनए वर सापडतात. ए स्टँड्स फॉर ऍडेनाइन, टी स्टँड्स फॉर थायमिन, जी स्टँड्स फॉर ग्वानाइन, सी स्टँड्स फॉर सायटोसिन. ओके, मी एका रिव्हिजन सेशन मध्ये शॉर्ट मध्ये संपूर्ण लेसनचं जेव्हा रिव्हिजन करेल, ओके, तो व्हिडिओ मी नक्की अपलोड करणार आहे. सो त्याच्यामुळे मी आता सांगतोय चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला कोणताही नवीन व्हिडिओ तुमच्या रिलेटेड आला तर तुमच्यापर्यंत तो योग्य वेळेत पोहोचेल. कारण वेळ ही सगळ्यात महाग आहे, म्हणजे सगळ्यात मौल्यवान जी गोष्ट आहे ना पृथ्वीवरती, वेळ आहे. आणि विद्यार्थ्यासाठी अतिशय ती महाग वस्तू आहे. ओके, ज्याला वापरता आलं तो वापरतो, ज्याला नाही वापरता आलं तो त्याचा वेळ निघून गेला त्याचा काहीच उपयोग होत नाही. वेळेला फार मोठी किंमत आहे. ओके, सो म्हणून सांगतोय की आपला एकमेव असा चॅनल जो आहे, जो आपण आता आपल्या इंग्लिश मिडियमच्या विद्यार्थ्यांसाठी, सेमी इंग्लिश मिडियमच्या विद्यार्थ्यांसाठी, जे एसएससीचं प्रिपरेशन करतात, ते 10वीला आहेत, 10वीची परीक्षा देणार आहेत, त्यांच्यासाठी आपण हा प्लॅटफॉर्म घेऊन आलोय, ज्याच्यामध्ये आपण इंग्लिश मधले टॉपिक्स, इंग्लिश लँग्वेज मधले टॉपिक्स, विज्ञानाचे, मॅथचे सोप्या भाषेत करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचे आन्सर सुद्धा आपण शॉर्ट केलेले आहेत.
ओके, नोट्स पण आपण व्यवस्थित क्रिएट केलेले आहेत. भरपूर फायदा भेटणार, पण हा फायदा कधी भेटणार, जेव्हा तुमच्यासारखे अनेक ह्या प्लॅटफॉर्मवर शिकणार. कारण जो मदतीचा हात पुढे करतो त्याच्या डोक्यावरचा हात कधीच जात नाही. ओके, सो लक्षात ठेवा, सगळ्यात महत्वाचं की मदतीचा हात तुमचा पुढे करा. प्रत्येकाला, जेवढे पण तुमच्या सोबत 10वीला शिकत असतील सगळ्यांसोबत शेअर करा, जेणेकरून हा फायदा तुम्हाला होईल, अजून इतर जणांना होईल, आणि यामुळे तुमचे कॉन्सेप्ट स्ट्रॉंग होतील. तुम्हाला योग्य वेळी सगळ्या गोष्टी भेटणार. तुम्ही योग्य वेळेस रिव्हिजन केली तर तुम्ही खरोखर पुढे जाणार. ओके, सो डीएनए मध्ये जे टोटल न्यूक्लिओटाइड्स असतात ते टोटल न्यूक्लिओटाइड्स किती असतात? 4. सो पहिला न्यूक्लिओटाइड आहे ॲडेनाइन, दुसरा थायमिन, तिसरा ग्वानाइन आणि चौथा आहे सायटोसिन. ओके, सो 4 प्रकारचे आपल्याकडे काय आहेत? न्यूक्लिओटाइड्स आहेत. ओके, सो सिंपल ट्रान्सक्रिप्शनची डेफिनेशन एकदम सिंपल पद्धतीने लक्षात ठेवायची. एमआरएनए सिंथेसाइज होते कोणामुळे? न्यूक्लिओटाइड्समुळे. आणि न्यूक्लिओटाइड्स कोणाचे? डीएनएचे. याचा अर्थ क्लिअरली समजलं मला की एमआरएनए सिंथेसाइज होतो न्यूक्लिओटाइड्समुळे, न्यूक्लिओटाइड डीएनएचे, आणि ह्याच प्रोसेसला आपण काय बोलतो? ट्रान्सक्रिप्शन. ओके, परत एकदा जर ट्रान्सक्रिप्शन बघायचं असेल आपल्याला इथे व्यवस्थित येतो. एमआरएनए सिंथेसाइज होतो. एमआरएनए सिंथेसाइज होतो कोणामुळे होतो सिंथेसाइज? न्यूक्लिओटाइड्समुळे होतो. न्यूक्लिओटाइड्स कोणाचे आहेत? न्यूक्लिओटाइड्स आहेत डीएनएचे. याचा अर्थ एमआरएनए बनवण्याची जी प्रोसेस आहे ती कोणावर आधारित आहे? डीएनए वर आधारित आहे. आणि या संपूर्ण प्रोसेसला आपण काय म्हणतो? या संपूर्ण प्रोसेसला आपण बोलतो ट्रान्सक्रिप्शन. ओके, एकदम महत्वाची गोष्ट. त्यानंतर थर्ड प्रश्न एकदम सोपा. ट्रिपलेट. ट्रिपलेट म्हणजे 3, हे लक्षात आलं पाहिजे सगळ्यात पहिले. प्रश्न बघता बघता तो शब्द बघता क्षणी तुम्हाला समजलं पाहिजे ट्रिपलेट म्हणजे याचा अर्थ 3. ओके, द कोड फॉर इच अमायनो ऍसिड, म्हणजे ट्रिपलेट कोडॉन मध्ये दुसरा शब्द कोड होता, पण तो कोड कोणाचा आहे? तो कोड आहे अमायनो ऍसिड साठी. म्हणजे जेव्हा पण तुमचा प्रश्न बघशाल, जेव्हा पण तुम्हाला डोक्यात येईल ना ट्रिपलेट, ट्रिपलेट म्हणजे 3. ओके, ट्रिपलेट म्हणजे 3 हे लक्षात आलं पाहिजे लगेच. ओके, मी खाली व्यवस्थित लिहितो बघा. ट्रिपलेट म्हणजे 3, आणि कोडॉन जेव्हा शब्द येईल याचा अर्थ कोड. कोड कोणाचा? अमायनो ऍसिड साठी. कोड कोणाचा आहे तो? अमायनो ऍसिड साठी. ओके, ही गोष्ट सगळ्यात पहिली क्लिअर झाली पाहिजे. ओके, द कोड फॉर इच अमायनो ऍसिड कन्सिस्ट ऑफ 3 न्यूक्लिओटाइड्स. म्हणजे तुमच्या अमायनो ऍसिडचा जो कोड असतो त्याच्यामध्ये एकूण किती जण असतात? 3 न्यूक्लिओटाइड असतात. ओके, फॉर एक्झाम्पल एक अमायनो ऍसिड आहे, मी व्यवस्थित इथे लिहितोय. एक समजा अमायनो ऍसिड, एक स्क्रीन थोडीशी मी क्लिअर करतो, ट्रान्सक्रिप्शनचा आधी क्लिअर करतो जेणेकरून आपल्याला न्यू टॉपिक व्यवस्थित समजता येईल. ओके, सो सगळ्यात महत्वाचं की अमायनो ऍसिड. आता जर तुम्हाला एखादा अमायनो ऍसिड बनवायचा असेल, अमायनो ऍसिड तुम्हाला बनवायचा असेल तर तुम्हाला कोड लागणार आहे. काय लागणार आहे? कोड. ओके, आणि तो जो कोड आहे त्या कोड मध्ये लक्षात घ्या 3 तुम्हाला न्यूक्लिओटाइड्स लागतात. 3 न्यूक्लिओटाइड्स म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आपल्याकडे न्यूक्लिओटाइड्स किती आहे. सो न्यूक्लिओटाइड जे आहेत आपल्याकडे ते डीएनए वर 4 आहे. ओके, न्यूक्लिओटाइड्स डीएनए वर 4 आहे, आणि आरएनए वर पण किती आहे? 4. ओके, सो डीएनए मध्ये पण 4 न्यूक्लिओटाइड्स आपल्याला भेटतात, आणि आरएनए मध्ये पण आपल्याला किती भेटतात? 4 न्यूक्लिओटाइड्स. ओके, डीएनए मध्ये आहे ए, टी, जी, सी. आरएनए मध्ये आहे ए, यू, जी, सी. थायमिनच्या जागी युरासिल आले. ओके, ही गोष्ट लक्षात ठेवा. सो जेव्हा तुम्हाला अमायनो ऍसिड एखादं सिंथेसाइज करायचं असेल, बनवायचं असेल, तर अमायनो ऍसिडला कोड असतोय, आणि त्या कोड मध्ये 3 न्यूक्लिओटाइड्स असतात. कोड मध्ये किती न्यूक्लिओटाइड्स असतात? 3 न्यूक्लिओटाइड्स असतात. ओके, एटीजीसी असेल, जीसीटी असेल, एयूजीसी असेल. सो टोटल जे असतात 3 न्यूक्लिओटाइड्स असतात, फर्स्ट, सेकंड आणि थर्ड. आणि या प्रोसेसला किंवा याला आपण म्हणतो ट्रिपलेट कोडॉन. याला आपण काय बोलतो? ट्रिपलेट कोडॉन. आलं लक्षात येतपर्यंत? सो तर आतापर्यंत आपण सगळ्यात महत्वाचं की 2019 पर्यंतची गोष्ट आपण क्लिअरली बघितली. सो 2019 ला परत एकदा क्विक रिव्हिजन. 2019 ला चॅप्टर फर्स्ट मधून, 2019 ला ओके, चॅप्टर फर्स्ट हेरिडिटी मधून, हेरिडिटरी अँड इव्होल्युशन या लेसन मधून एकूण 6 मार्काचे क्वेश्चन आले होते. 6 मार्क्स. किती आले होते क्वेश्चन? 3 क्वेश्चन आले होते. पहिला प्रश्न आला होता एमसीक्यू, एनालिसिस साठी सांगतोय का, एमसीक्यू. दुसरा प्रश्न आला होता चार्ट, आणि तिसरा प्रश्न आला होता, त्याच्यामध्ये एकूण 3 प्रश्न आले होते. सो ते आले होते आपल्याला डेफिनेशन्स. म्हणजे आपल्याला जर आपल्या येणाऱ्या परीक्षेसाठी जर प्रिपरेशन करायचं असेल तर सगळ्यात महत्वाचं याच्या ओरिएंटेड तुम्हाला काम करायला लागेल. पहिला म्हणजे चार्ट, आणि दुसरं म्हणजे डेफिनेशन्स. म्हणजे हे तुम्हाला सिलेबस मध्ये तुमच्या
गोष्टी इन्क्लूड करून घ्याव्या लागतील, जेणेकरून तुमची जी येणाऱ्या वर्षीसाठी जी परीक्षा आहे ती एकदम परफेक्टली तुम्ही तयार करू शकता, परफेक्टली त्याची तयारी करू शकता सॉरी, आणि बऱ्यापैकी तुम्ही ती परीक्षा क्रॅक करू शकता. ओके, सो सगळ्यात महत्वाचं की जर असाच कंटेंट एकदम सोप्या भाषेमध्ये असंच डिव्हिजन करून सेग्रिगेशन करून तुम्हाला जर हवं असेल तर विसरू नका लाईव्ह सेशनला येण्याचं, कारण लाईव्ह सेशन्स आपले जे आहेत ते प्रत्येक आठवड्यामध्ये, लक्षात ठेवा वार, परत एकदा सांगतोय, व्यवस्थित इथं लिहितोय, फ्रायडे, सॅटर्डे, संडे आणि मंडे असे 4 दिवस होतात टोटल. हे सगळे एसएससी चे जे प्रिपरेशन करतात ते बोर्डसाठी, त्यांच्यासाठी ही गोष्ट लाईव्ह होते. हे जे सेशन्स आहेत ते फ्री आहे, याचा अर्थ फ्री आहे म्हणजे तुम्ही सगळ्यांनी ते जॉईन केले पाहिजे. सो लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा, लिंक सगळ्यांसोबत शेअर करा, जेणेकरून मी बनवलेला कंटेंट तुमच्यापर्यंत योग्य वेळेत पोहोचेल. आलं लक्षात इथपर्यंत? सो थँक्यू.